संतोष शेठ बैलमारे साहेबांचे एक कट्टर समर्थक सतीशजी बैलमारे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या अतिशजी बैलमारे यांचं इथे शुभ आगमन आणि त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. 6 रन्स पहिल्या बॉलवरती यावेळेला देखील बॅटच्या फ्लो मध्ये सरळ बॉलला पाठवलंय सरळ बॅटनं 6 रनसाठी 2 बॉलवरती हा दुसरा षटकार. अंतिमचा एक बॉल मात्र बाकी आहे. माफ करा 2 बॉल बाकी आहेत. माफ करा 1 बॉल बाकी आहे. थोडीशी चुकी इथे स्कोरर कडून झाली होती. 1 बॉल बाकी आहे. अंतिमचा 1 बॉल आहे आणि 34 धाव फलकावरती आहेत. ऊर्ध्व विकेट यावेळेस मात्र थोडासा घुटना बेंड करून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट बॉल पडला आपण समोर पडलेला पाहिलाय आणि इथे निर्धाव चेंडूची इथे झाली सांगता. डॉट बॉल येतोय. पहिलं दुसरं षटक इथे समाप्त होईल आणि 2 षटकानंतर बॅटिंग करणारा चौक संघ मात्र पोहोचला तो 34 या धावसंख्येवरती. कमांड विजय. सहा रन्स इथे पहिल्या बॉलवरती
मिळाल्यात त्या नवनीत मतेला आणि संघ मात्र पोहोचलाय तो 40 या धावसंख्येवरती. गोलंदाजावरती इथे आक्षेप घेण्यात आलाय आणि तिसरे ऑफिशियल पंच आपण स्क्रीनवरती चेक करा. बॅटिंग टीम कडून इथे बॉलरवरती थोडासा संशय व्यक्त करण्यात आलाय आणि तिसरे पंच आपण चेक करा. मॅच चालू राहू द्या आणि तिसरे पंच चेक करतील. बॉलर ला आपण पाहताय या पंचांकडून मात्र वॉर्न केलं गेलंय, वॉर्निंग दिली आहे आणि त्यानंतर मग ऑफिशियल पंच देखील चेक करतायत. मॅच चालू ठेवा. किरणजी डोंगरे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. एक हार्ड हिटर खेळाडू, एक ज्युनियर ऑलराऊंडर असरोटी टीमचा. बॉल तयार आहे. हेलिकॉप्टर यावेळेला मात्र सक्सेसफुल लँड होईल का? हवेत आहे, झेलची संधी. यस, फिल्डर तिथे आपण पाहताय का गौरव आहे, झेल कॅरी केलाय आणि महत्वपूर्ण आणखीन एक धक्का चौक टीमला नवनीत झाल्या बाद. बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेच कमबॅक केले जाते. ते बॉलर प्रवीणच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानावर ताकद झालाय का समाधान माळी, आणखीन एक हार्ड हिटर खेळाडू. चौक टीमचा बॅटिंग लाईनअप अगदी खूप मोठा आहे. चांगले फलंदाज त्यांच्या स्क्वॉड मध्ये आपण पाहताय. हा चेंडू प्रवीणचा, चांगला बॉल रिलीज केलाय. अचूक टप्पा इथे पाहायला मिळाला, खोलात टाकला हा बॉल. त्यामुळे कोणत्याच प्रकारची संधी बॅट्समन समाधानासाठी नाहीये. सन्माननीय अभिजित घरे त्यांचं मात्र इथे शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं करतो सहर्ष आणि हार्दिक स्वागत. 3 बॉल झालेत, 40 रन धावफलकावरती आहेत. स्टेड हिट केलाय खडे खडे. ओ, यावेळेला मात्र समोरच्या विभागात लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून समाधानच्या बॅटमधून हा बिग हिट षटकार. दुसऱ्या बॉलवरती ते समाधानला मिळतात. पहिला बॉल डॉट झाला, परंतु दुसऱ्या बॉलवरती प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर 6 रन्स मिळाल्या तर समाधान आणि चौक टीमला संघ पोहोचलाय तो 46 या धावसंख्येवरती. षटकातील अजूनही आपण पाहताय 2 चेंडूचा खेळ मात्र इथे बाकी आहे. चांगली धावसंख्या होण्याची चान्स मात्र इथे वाटती आहे. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतो चौक संघ. विकेट गेल्यात, परंतु जे खेळाडू येत आहेत त्याच्या बॅटमधून मात्र प्रत्येक एक दुसऱ्या बॉलवरती षटकार पाहायला मिळतोय. 46 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. प्रवीण लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, एक विकेट जरूर मिळवली आहे, परंतु त्याला देखील 2 षटकार इथे बसलेत. प्रवीणचा बॉल ओव्हर द विकेट न समाधानसाठी. यावेळेला मात्र उंच गेलाय, झेलची संधी आहे. अगदी मधोमध बॉल पडलाय, कोणतेच खेळाडू तिथे नाहीये, सेफलँड झालाय. एक सिंगल इथे देखील मिळते आणि सिंगलनं 47 धावा फलकावरती आहेत. या षटकातील आता अंतिमचा शेवटचा एक बॉल मात्र बाकी आहे आणि 47 धावसंख्येवरती संघ मात्र पोहोचलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती साहिल चौधरी हा खेळाडू जो सलामीला आलाय अजूनपर्यंत मैदानात आहे आणि आतापर्यंत चांगली हार्ड हिटिंग बॅटिंग त्याने केली आहे. अंतिमचा एक बॉल आहे साहिल साठी. हा बॉल फुल लेंथ फेकून दिलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार षटकार आणि 3 षटकानंतर बॅटिंग करणारा चौक संघ मात्र पोहोचलाय अर्धशतक कंप्लीट करत असताना 53 या धावसंख्येवरती.
63 कदाचित हाय स्कोर या स्पर्धेतील या मॅच मध्ये होईल की काय. बॉल चालला मागच्या बाजूला, शॉट थर्डमॅनला, तिथे फिल्डिंग चांगली आहे, रन्स एकच मिळेल, सिंगल. 64 वरती संघ मात्र पोहोचला आणि या षटकातील अद्यापही आपण पाहताय 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या स्पर्धेला हाय स्कोर आपण पाहिला तर मग तो 66 आहे आणि कदाचित या मॅच मध्ये तो हाय स्कोर तुटण्याची देखील शक्यता आहे. बॉल तयार आहे. यस, यावेळेस मात्र बॉल पाठवलाय सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट धाव संख्या मात्र आता चौक टीमने बनवली आहे. या 6 धाव संख्येच्या मदतीने चौक संघ मात्र पोहोचलाय तो तब्बल 70 या धाव संख्येवरती आणि अजूनही या षटकातील अंतिमचे 2 बॉल मात्र बाकी आहेत. 70 वरती धाव संख्या. वैयक्तिक साहिलची बॅटिंग जर पाहिली तर साहिल खेळतोय तो 30 धाव संख्येवरती खेळतोय आणि त्याचा साथी खेळाडू समाधान 18. दोघांची ही चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहताय आपण. एक चांगली भागीदारी रचली आहे. नैनेश जरूर लवकर बाद झाला परंतु त्यानंतर एक मोठी पार्टनरशिप इथे समाधान आणि साहिलला मात्र बनवली आहे. 70 वरती संघ पोहोचला. अजूनही या षटकातील 2 अंतिमच्या बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. ओव्हर द विकेट बॉल तयार आहे. पूर्णपणे प्रेशर इथे मयूर वरती आहे. ओ, यावेळेस मात्र प्रचंड वेगाने बॉल फेकला. निर्धाव चेंडूची इथे होईल सांगता. चांगली गोलंदाजी मयूर मुंडेच्या माध्यमातून आपण पाहताय आणि आता अंतिमचा 1 बॉल बाकी आहे. या बॉलवरती किती रन्स मात्र इथे मिळतील ते देखील पाहायचं आहे. 70 झाल्यात. कितीचं टार्गेट असणार, टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. बॉल चांगला होता, बॅट चिकट लागली आहे. विकेट किपरनं चूक केली नाहीये. बॅट्समन साहिल इथेच झालाय बाद. 4 षटकानंतर पहिल्या इनिंग नंतर बॅटिंग करताना चौक टीमनं बनवल्यात त्या 70 धावा आणि 24 मध्ये आता तांबाटे टीमला मात्र 71 धाव संख्येची गरज.